नमस्कार. आज आपण एकदम रसरशीत असा गाजराचा हलवा बनवणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता एकदम रसरशीत इथे हलवा झालेला आहे. करायला अगदी सोपा हा गाजराचा हलवा. शिवाय इथे गाजर आपल्याला किसायचे झंझट नाही. तुम्ही अगदी झटपट इथे गाजर मिक्सरमधनं काढून मस्त इथे अगदी 15 ते 20 मिनिटात हा गाजराचा हलवा बनवू शकता व खायलाही एकदम टेस्टी लागतो हा हलवा. आपण गाजर किसून बनवतो तसाच हा गाजराचा हलवा गाजराच्या फोडी करून मिक्सरमधनं तुम्ही काढून झटपट असा हा हलवा बनवू शकता. टेस्टला अप्रतिम लागतो हा गाजराचा हलवा व झटपटही होतो. किसायला जर वेळ नसेल व घाई गडबडीत असाल तर अशा प्रकारे तुम्ही हा हलवा बनवू शकता. इथे आपल्याला गाजरं घ्यायची आहेत. मी इथे 1 किलो एवढी चांगली लाल अशी गाजरं घेतलेली आहेत. तुम्ही इथे बघू शकता. आता ही गाजरं आपल्याला वरचे मी थोडेसे चाकूने खरडून काढलेले आहेत व धुवून घेतलेले आहेत. आता हे गाजर आपल्याला बारीक असे सगळे चिरून घ्यायचे आहेत. जर गाजर आता हे बघा आतमधला जो भाग आहे ना तो लालसर आहे त्यामुळे तो मी घेत आहे. जर आतमधला भाग जरा पांढरसर असला तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कवळा असेल तर तुम्ही डायरेक्ट गाजर असेच घेऊ शकता बारीक चिरून. तर अशा प्रकारे मी सगळे इथे बारीक फोडी करून घेणार आहे. आता इथे बघा हा गाजराचा आतला भाग जो आहे थोडा पांढरा आहे त्यामुळे मी इथे तो भाग थोडा काढून घेणार आहे. जर आपण तो भाग घेतला तर थोडंसं गोडवाला कमी पडतं त्यामुळे इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे. चव थोडी तुरट असते त्यामुळे इथे हा आतला पांढरा भाग आहे तो काढून मी घेणार आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला सगळे गाजरं चिरून घ्यायची आहेत बारीक अशी, जेणेकरून आपल्याला मिक्सरमधनं बारीक करता येईल. आहे की नाही सोपं बघता. आपल्याला इथे गाजर अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे व थोडे थोडे करून आपल्याला मिक्सरमधनं एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही इथं गाजराची. तर अशा प्रकारे थोडंसं ओबडधोबड मी एकदम पण जाड नाही वाटायचं. अशा प्रकारे सगळे इथं गाजरं थोडे थोडे करून आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इथे मी हे सगळे गाजरं वाटून घेतलेली आहे. बघा 1 किलोच्या इथे बघा भरपूर असं वाटून झालेलं आहे. एकदम पेस्टही बारीक केलेली नाही मी गाजराची. छान असे लाल भडक इथे गाजर मी आणले होते. आता एका पॅनमध्ये आपल्याला 3-4 चमचे भरपूर असं थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की इथे मी काही ड्रायफ्रूट आहेत काजू बदाम ते थोडेसे लहान मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे ड्रायफ्रूट आपल्याला तुपामध्ये छान असे थोडेसे खमंग असं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. आता हे ड्रायफ्रूट चांगले तुपात परतून झाले की आपण जे गाजराचं मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहे ते आपल्याला गाजर इथे पूर्ण टाकून घ्यायचं आहे. पूर्ण मी हे गाजर टाकून घेतलेले आहे. बघा गाजर इथे किसायचं टेन्शन नाही आपल्याला, झटपट इथे होतातही हलवा. आपल्याला झटपट कधीही खाऊशी वाटला तर अशा पद्धतीने तुम्ही हा गाजराचा हलवा करू शकता व टेस्टलाही अगदी अप्रतिम लागतो हा गाजराचा हलवा. तर मस्त मी इथे हे मिक्स करून घेणार आहे, वर खाली करून घ्यायचं आहे व झाकण लावून आपल्याला इथे 10 मिनटं थोडंसं शिजवून घ्यायचा आहे हा गाजर. आता चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता झाकण लावून मी 10 मिनटं असंच शिजवून देणार आहे गाजर. आता बघा छान असं थोडासा बघा कलर चेंज झालेला आहे. मस्त शिजतो गाजरही लगेच शिजतं, आपण बारीक केलेलं आहे त्यामुळे. मस्त आता अजून मी 5 मिनटं झाकण लावून असंच ठेवणार आहे गाजर. छान असं बघा रसरशीत एकदम रसरशीत होतो हा गाजराचा हलवा. तर 5 मिनटानंतर पुन्हा काढून बघायचा. आता इथे मी मिल्क पावडर टाकणार आहे. मी इथे 2 10 रुपयाचे जे पाकिटं असतात ना मिल्क पावडरचे ते इथे 2 घेतलेले आहेत. ते दोन्ही पाकिटं मी ह्या गाजराच्या हलव्यात टाकणार आहे. छान असं टेस्ट येते. तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे साखर आणि थोडंसं दूध आणि दुधाची क्रीम इथे मलाई असते ना जी ती टाकली तरीही चालेल. तर बघा मिल्क पावडर 2 पुड्या इथे 10 रुपयाच्या मी टाकलेल्या आहेत. तर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथं. ते छानपैकी इथे मिक्स करून झाल्यानंतर आता मी इथे जी फ्रेश असते दुधाची वरची मलाई आलेली असती ना ती मलाई मी इथे थोडीशी टाकणार आहे. ताजं ताजं दुधावरची मलाई मी इथे टाकणार आहे.
तर मलाई आणि दूध, तुम्ही थोडंसं दूधही टाकू शकता. ते पूर्ण इथे मलाई टाकलेली आहे. मस्त टेस्ट येते ह्या गाजराच्या हलव्याला. तर मलाई टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही थोडंसं अर्धा वाटी एवढं मलाई आणि दूध टाकू शकता. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुप्पट वगैरे आपला हलवा इथं मस्त चवीला एकदम टेस्टी लागतो मलाई टाकल्यामुळे. आता इथे आपण 2 पुड्या इथे 10 रुपयाच्या मिल्क पावडर टाकलेल्या आहे. त्यामुळे इथे आपल्याला साखर, मी इथे 3 चमचे एवढे साखर टाकणार आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार साखर, तुम्हाला जर गोड जास्त आवडत नसेल तर साखर तुम्ही कमी टाका, आणि आवडत असेल तर तुम्ही ते साखर जास्त टाकली तरीही चालेल. ते गाजराचा पण गोडवा असतो आणि आपण मिल्क पावडर टाकलेली आहे, त्यामुळे इथे मिल्क पावडरचा पण थोडा गोडवा आलेला आहे. त्यामुळे मी इथे 3च चमचे इथे साखर टाकलेली आहे. आणि इथे सुंठ विलायचीची मी 2 चमचे एवढी इथं पावडर टाकलेली आहे. तर इथे माझ्याकडे सुंठ विलायचीची पावडर करून ठेवलेली आहे. तुम्ही इथे मिक्सरमधनं विलायची आणि जायफळ थोडंसं वाटून टाकलं तरीही चालेल. मस्त फ्लेवर येतो गाजराच्या हलव्याला. तर छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला इथे झटपट असा गाजराचा हलवा रेडी होतो. एकदम रसरशीत. बघा तुम्ही इथे मस्त असा कलरही आलेला आहे या गाजराच्या हलव्याला. अशा प्रकारे आता 7-8 मिनटं अजून आपल्याला झाकण लावून हा हलवा गाजराचा शिजवून द्यायचा आहे. मस्त आपला इथे गाजराचा हलवा रेडी होतो. अशा प्रकारे तुम्हाला ही गाजराची हलव्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा. व तुम्हीही अशा प्रकारे गाजराचा हलवा नक्की ट्राय करून बघा. अगदी अप्रतिम लागतो हा गाजराचा हलवा. बघा एकदम कलर छान आलेला आहे. एकदम रसरशीत इथे आपला हलवा झालेला आहे. तुम्ही हा हलवा स्टोअर करून फ्रीजमध्येही ठेवू शकता. 3-4 दिवस आरामात खाऊ शकता हा गाजराचा हलवा फ्रीजमध्ये ठेवून. मस्त आता आपण एका प्लेटमध्ये बाउलमध्ये सर्व करून घेऊयात. मग कलरही एकदम नॅचरल आलेला आहे या हलव्याला. कुठल्याही कलर वगैरे आपण इथे हलव्यामध्ये टाकलेला नाही आहे. छान इथे मी गाजराची घेतली होती, ती लाल भडक होती. चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवरचे असे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील.